मला शिक्षा केली होतीस ना, मग तू का खाली झोपायला आलीस? एक तर माझा नवरा येणार 4 दिवसांसाठी, ते बी एवढ्या लांबनं. मग मी कशाला स्वतःला शिक्षा करून घ्यायची? अरे वा, चला आता जाऊ द्या मला. आज लई काम आहेत. आज लग्नाची बोलणी होत आहे. त्याची तयारी काय कमी असते व्हय? घरातल्या लोकांच्या आनंदासाठी हे लग्न आपण मान्य करू, पण तू लगेच मान्य केलंस, जरा सुद्धा विचार केला नाही. मला माहिती जितले ह्या लग्नाला होकार द्यायला तुला किती अवघड गेलं असेल ते, पण तरी बी तू मान्य केलंस. थँक्यू. अहो, थँक्यू कशाला म्हणताय? आपल्या घरासाठीच घेतलेला निर्णय आहे ना यो. मी आपल्यासाठी हो म्हणलं, आपल्या घरासाठी. चला आता आवरा तुम्ही, मी बाहेर जाते. जी जी, आणि काय करायचंय? अगं बाई, तू आलीस वे. हिदर शीतल, आतला टिपॉय तेवढं हिथं आणून ठेव बर का. हा, आणि तेवढं झालं की कपाट नीट लावून घे. हा, आणि दारातलं पाय पुसणं लय घाण झालंय बघ, तेवढं बदल. हा, आणि दारांची सगळ्या तोरणं तेवढी बदलून टाक. आणि लवकर लवकर आवर बाई, आत्ता पाहुणं येतील बघ. आवर आवर. मम्मी कशी दिसते मी? अगं बया, कसली गोड दिसती माझी लेक. तुझी तर दृष्टच काढावीशी वाटते बघ. शीतल, तू घे पोहे करायला. थांब शीतल, अगं मी पण येते, तेवढाच तुला हातभार लागेल माझा. चल तुला कांदा कापून देते. चल. रामकृष्ण. सगळं आहे ना ग व्यवस्थित? होय बाई, हाय की. बस तेवढा मोकळा वाटतोय ना ग. आजचा चान्स आहे बघ त्या शितलीकडनं दागिनं परत मिळवायचा. तोंड बघ आरशात, ती देते तुला. तूच बघ नीट. अगं नाही ना तिनं दागिनं परत आणून दिलं तर नावाची पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष नाही मी. अजिंक्य. काय मम्मी? नाही, काय नाही. काय झालं, बोला की मम्मी. नाही नाही, काय नाही, जाऊ दे. मामी काय झालं, बोला की. आहो, तुमच्याशी कसं बोलायचं कायच मला कळना झालंय बघा. मला तर कस तरच वाटतंय. नाही, राहू दे बाई, काय नाही. काय ते स्पष्ट बोला बघू. नाही म्हणजे जयश्रीला बघायला आज आई साहेब येणार आहेत ना. मामी, तुमच्या मनात नेमकं काय ते सांगा मला. माझं एक काम होतं तुमच्याकडं. बघा म्हणजे तुम्हाला जमलं तर. अहो असं का करताय मामी, सांगा की तुम्ही. शीतलकडे वंचनचे दागिने आहेत का नाही, ती देताल का आजचे दिवस? म्हणजे जयश्री घालल. अगदीच त्याचं काही भाडं असेल का नाही तर मी देते तुम्हाला. असं का बोलतोय तुम्ही? शीतल दागिने देणार नाही ना, म्हणून म्हणलं. आजच्या दिवशी तरी माझ्या पोरीचा गळा भरलेला दिसला तर जरा कुठं आपण त्यांच्या तोलामोलाचं वाटू. अगदीच लंकेची पार्वती नको दिसायला माझी पोरगी. माझं बी दागिनं देणार आहे मी तिला घालायला, पण वाटलं तर शीतलचं वंचनचं बी द्या. आजच्या दिवशी जेडीने दागिने घातले तर चांगलंच आहे की. आणि शीतलला बी काय हरकत नसेल बघा.
मी बोलतो तिला. थांबा, आणतो दागिने. आणि हा जरा लवकर आणा बर का, आत्ता पाहुणं येतील. हा. अगं मम्मी कसली नालायकीस ग. अगं चिरडी, तुझ्या काय जीवाला हाडबीड? आईला असं बोलतीस वे? नाहीतर काय. अगं भाड्याने दागिने देतं का म्हणली बाय. अगं जरा इमोशनल केलं. कसा चट गेला का नाही दागिना आणायला. शितले, माझ्या कपाटातनं दागिनं घेऊन गेलीस ना, आता ज्या हातानं घेऊन गेलीस ना त्याच हातानं माझ्या हातात आणून देतीस का नाही बघच. दागिने पाहिजे होते. दागिने? अगं आईचे दागिने आणि तुझे बी. आमच्या दोघींचे बी होय. हम्म. कशाला पण? आज जयडीला बघायला हर्षवर्धनची आई येणार आहे ना. तिच्या गळ्यात काहीतरी असलं म्हणजे आपली इज्जत जाणार नाही, म्हणून आत्तापुरते ना दागिने तिच्या गळ्यात असलेलं बरं. तुझे आणि आईची दागिने आज तिला घालायला दे. म्हणजे कसं भैयाच्या आईसमोर जरा व्यवस्थित वाटेल ती. मग आम्ही तुला परत देतील. म्हणजे मलाच असं वाटतंय. तुम्हाला असं वाटतंय का मामींना असं वाटतंय? मामीने जरी सुचवलं असलं तरी ते का चुकीचं बोलतात का? आपल्या पोरीसाठी काही कमी पडू नये म्हणून त्यांना काळजी वाटते. तुम्हाला तर का नाही काय बी कळत नाही बघा. अहो जरा तरी विचार करा की आता एवढे सगळे दागिने त्यांच्या गळ्यात घातले तर समोरच्यांना काय वाटेल? लग्नात द्यायला ठेवलं तर असंच वाटेल ना. अहो तुम्ही काय मामीना साधं सुद्धा समजलात वय? माझ्याकडनं सगळे दागिने काढून घ्यायचे ना म्हणून चाललंय त्यांचं सगळं. असं काय म्हणते शितले? अगं आजच्या दिवसाचा तर प्रश्न आहे ना. आणि उलट मला काय म्हणत होते माहिती त्या, एका दिवसाच भाडं देते म्हणून. भाडं देतात. शितले, एक दिवस द्यायला काय जाते तुला? हा, तुला ना विश्वासच नाही माझ्यावर. माझ्यासाठी तरी देशील का? का माझ्यापेक्षा दागिने महत्वाचे आहेत? तुमच्यापेक्षा कुठला बी दागिना महत्वाचा नाही मला. बर जा तुम्ही, देते मी मामीना दागिने. नक्की ना? देते म्हणलं ना. हा. मामी दागिना पाहिजेत वय तुम्हाला? थांबा देतेच.